हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत मँगो काजू कतली, म्हणजेच आंबा काजू कतली. ही काजू कतली बनवण्यासाठी टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही जर मँगो कतली बनवली तर तुमची ही मँगो कतली एकदम परफेक्ट बनून तयार होईल आणि कोणीही ओळखू शकणार नाही की तुम्ही ही घरी बनवली आहे. चला तर बनवूयात मँगो काजू कतली. मँगो काजू कतली बनवण्यासाठी तुमच्या आवडीचा कोणताही पिकलेला मध्यम आकाराचा 2 आंबे घ्यायचे आहेत. हे आंबे लहान तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि आता आपण याला छान फाईन पेस्ट करून घेऊयात. तर एकदम फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायचा आहे. आता हा पल्प मिक्सरमध्ये वाटून घेत असताना वाटताना यामध्ये थोडंही पाणी घालायचं नाहीये. हे ग्राइंडरला वाटत असताना आपल्याला बंद चालू करून हे आपल्याला छान याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. ही काजू कतली बनवण्यासाठी मी इथे हापूस आंब्याचा वापर केलेला आहे. हापूस आंब्याचा वापर केल्यामुळे या काजू कतलीला ओरिजिनल जो कलर आहे तो येतो आणि काजू कतली दिसायलाही छान दिसते आणि यामध्ये आर्टिफिशियल कोणताही कलर टाकण्याची अजिबात आवश्यकता लागत नाही. तर इथे आता मँगो पल्पचा मी छान पेस्ट करून बनवून तयार केलेली आहे. आता आपण याला साईडला ठेवून देऊयात. आणि आता इथे मी हाफ कप काजू घेतलेले आहेत. याला ग्राइंडरमध्ये आपल्याला छान चालू बंद करून याला बारीक वाटून घ्यायचं आहे. कंटिन्युअस फिरून घ्यायचं नाही आहे. जर काजूला कंटिन्युअस तुम्ही जर फिरून घ्याल तर काजूमधलं जे ऑइल असतं ते निघू शकतं. तर आता इथे ग्राइंड करून काजू पण झालेले आहेत. आता आपण यालाही साईडला ठेवून देऊयात. आता इथे मी गॅसवरती एक जाडबुडाची कढई ठेवून दिली आहे. तुमच्याकडे जर पसरट पॅन असेल तर तुम्ही नॉनस्टिकचा पसरट पॅनसुद्धा घेतला तरी चालेल. आता दूध खाली करपवू नये म्हणून मी इथे थोडंसं कढईच्या तळ्याला पाणी घालून घेतलं आहे. आता या पॅनमध्ये आपल्याला अर्धा लिटर इतकं दूध गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे दूध सतत आपल्याला तळापासून हलवत राहायचं आहे. आता याला अजिबात साय येता कामा नये. ही साय जर आली तर आपल्याला ती मोडत घ्यायची आहे. आता यासोबतच यामध्ये मी 1/4 कप साखर मी इथे घालून घेणार आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर थोडी वाढवली तरी चालेल. आता साखर घातल्यानंतर दुधाला उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1/4 कप मिल्क पावडर. जर मिल्क पावडर नाहीये तर 1 लिटर दुधाला आटून घ्यायचं आहे. आता मिल्क पावडर घालण्याचं कारण आहे की अर्धा लिटर दुधामध्ये घातल्यामुळे काजू कतली खूप टेस्टी बनून तयार होते. आता मिल्क पावडर घालत असताना गॅसची फ्लेम मंद करून थोडं थोडं मिल्क पावडर घालत मिक्स करून घ्यायचं आहे. एकदमच मिल्क पावडर घालाल तर एकाच जागेवर त्याचा गोळा होऊ शकतो आणि मिक्स करायला जास्त वेळ लागू शकतो. संपूर्ण मिल्क पावडर मिक्स झालेली आहे आणि दूध सुद्धा आपलं थोडंसं घट्टसर असं दिसायला लागलं आहे. आता पाव चमचा इथे आपण बेकिंग पावडर घालून घेणार आहोत. जर बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर ऐवजी बेकिंग सोडा तुम्ही घेतला तरीही चालेल. बेकिंग पावडर घालण्याचं कारण की आपलं आहे की दूध फाटलं जाणार नाही, कारण आपण यामध्ये साखर घातली आहे आणि सोबतच आपण यामध्ये मँगोचा पल्पसुद्धा घालून घेणार आहोत. या मँगोच्या पल्पमुळे दूध फाटू शकतो म्हणून यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायचं आहे. आता तुम्ही बघू शकत असाल बेकिंग पावडर दुधामध्ये घालताच दूध थोडंसं अजून घट्ट व्हायला लागलं आहे. अगदी आपलं कंडेन्स मिल्क कसं असतं तसंच अगदी दिसायला लागलं आहे. तुम्ही पाहू शकता हे या टेक्स्चरचं झालेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम मंद करून आपण घेऊयात आणि यामध्ये मँगो पल्प घालून घेऊया. आता मँगोचा पल्प घालत असताना सुद्धा आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे. एकसाथ एकदम आपल्याला मँगोचा पल्प घालायचा नाहीये. आता यामध्ये हाफ कप मँगो पल्प मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर दुधामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही मगाशी पाहिलं असेल की आपण अर्धा लिटर दूध घेतलं होतं. तर आपण अर्धा लिटरचं दूध जे होतं ते आटून आपलं अर्ध असं झालेलं आहे. त्यानंतरच आपण ही प्रोसेस करत आहोत. मी इथे हाफ कप मँगो पल्प घालून घेतला आहे. त्यानंतर दुधामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये पुन्हा आपल्याला हाफ कप यामध्ये मँगोचा पल्प घालून घ्यायचा आहे. तर लक्षात असू द्यात हा पल्प घालत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. तर हा मँगोचा पल्प बरोबर 1 कप इतका झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित हे दुधामध्ये छान मिक्स एकजीव झालेला आहे. लक्षात घ्या गॅसची फ्लेम मंद करूनच याला मिक्स करून घ्यायचं आहे.
आता यामध्ये जर तुम्हाला वेलची पावडर घालून घ्यायची असल्यास तर तुम्ही या स्टेजवरती वेलची पावडर घालून घेतली तरीही चालेल. आता आंब्याचा पल्प घालताच काही वेळातच आपलं हे जे बॅटर आहे ते एकदम थिक दिसायला लागलं आहे. आंब्याचा पल्प घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता काही वेळातच हे थोडं थिक झालेलं आहे, पण तरीही आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करून कंटिन्युअस हलवत याला कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं आधीपेक्षाही छान असं हे घट्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता या स्टेजवरती मी इथे काजूची पावडर घालून घेणार आहे. असं या स्टेजवरती आपण काजूची पावडर घातली की आपल्याला जास्त परतवायची गरज लागत नाही. हवं असल्यास आपण जेव्हा आंब्याचा पल्प दुधामध्ये घालून घेतला होता त्यावेळेसच तुम्ही काजूची पावडर घालून घेतली तरीही चालेल. आता काजूची पावडर घातल्यामुळे लगेचच हे घट्ट व्हायला लागलेलं आहे. या प्रकारे घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला जास्त वेळ लागणार नाही याला शिजवून घेण्यासाठी. फक्त तुम्ही बघू शकता हे बॅटर बऱ्यापैकी थिक झालेलं आहे. आता जोपर्यंत याला ऑइल सुटत नाही तोपर्यंतच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा याची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी. एकदम जवळून बघूया, यामुळे तुम्हाला समजेल की या बॅटरला तुम्हाला किती थिक करायचं आहे. जेव्हा याप्रमाणे बॅटर होईल त्यानंतर 3 ते 4 मिनटं याला लागतात याला कुक होण्यासाठी. आता तुम्ही पाहू शकता जसं मळलेलं कणिक असतं तसा हा याचा गोळा झालेला आहे. याचाच अर्थ व्यवस्थित हे कुक झालेलं आहे. आता यावेळी मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. आता याला सेट करून घेण्यासाठी मी इथे ताटाचा जो पाकचा भाग आहे त्याला मी तूप लावून घेतलेला आहे. हे मिश्रण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. यावर हे मिश्रण घालून स्पॅच्युलाच्या साहाय्याने पसरवून घ्या किंवा तुम्ही बटर पेपर घेतला तरीही चालेल. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित याला मी थापून चौकोनी किंवा गोल आकारामध्ये घेणार आहे. यावरून थोडंसं आवडीनुसार ड्रायफ्रूट पण घालून घेणार आहे. आता यावरून तुम्ही बटर पेपर लावून घेतला तरीही चालेल. तर इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेऊन याला पुन्हा थोडंसं लेवल येईल असं लाटून घेणार आहे. म्हणजेच एकसारखी आपली काजू कतली बनून तयार होईल. तर हे मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट असतानाच व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर आता हे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सगळीकडे पसरलं जात आहे. या पद्धतीने आता मी इथे लाटून घेतलेलं आहे आणि आता यावरून थोडेसे मी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे. तर इथे मी भरपूर असे पिस्त्याचे आणि थोडेसे काजू याचे मी तुकडे घालून घेतले आहेत. पिस्त्यामुळे हे दिसायला अजून छान दिसत आहे. आणि आता आपण याला थोडंसं वरून लाटण्याच्या साहाय्याने मी याला हलक्या हाताने प्रेस करत लाटून घेते. अगदी हलक्या हाताने याला मी प्रेस करत घेत आहे. आणि आता याला संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. संपूर्ण थंड झाल्यानंतर आता आपण याला कट करून घेऊयात. तर जो काजू कतलीचा शेप असतो तोच याला आपण आता देणार आहोत. तर या पद्धतीने रेसिपी जर तुम्ही फॉलो केली तर तुमची ही काजू कतली अगदी परफेक्ट अशी बनून तयार होईल. तर कट देत असताना तुम्हाला समजतच असेल की आपलं हे जे मिश्रण आहे किती व्यवस्थित अगदी परफेक्ट असं बनलेलं आहे. तर अशी ही कट करून 10 ते 15 दिवस तुम्ही ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. तर सहज सोपी होणारी रेसिपी आहे आणि घरच्याच साहित्यामध्ये मँगो काजू कतली बनून तयार होते. तर या पद्धतीने मी याला कट करून घेतलेला आहे. तर झाले की नाही छान अशी सुंदर आपली काजू कतली. तर आता याला लगेचच आपण काढून बघूयात. तर बघा अगदी इझिली ही काजू कतली वेगळी झालेली आहे. तर या पद्धतीने आपली काजू कतली बनून तयार आहे. तर या प्रकारे आपली आंब्याची काजू कतली बनून तयार आहे. तर अशी आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. चॅनलवरती जर नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनल अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. जेव्हा रेसिपी ट्राय कराल तेव्हा तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तर भेटूयात अशा छान छान इंटरेस्टिंग अशा रेसिपीसोबत. बाय बाय.